मम्मीचा फोन आलाय, चल. जेवण झालंय, जेवायला या. आपण बाहेर जायचं का जेवाय? मी बाहेर खात नाही. अशीच करते ही आगाऊ. घरातलं काहीच काम करत नाही, नुसतं फिरायला पाहिजे हिला. सुट्ट्या लागल्या तर टाइमपास करू नकोस, अभ्यासावर लक्ष दे जरा. का दिसणार आहे तुला? आणि हा, तुमच्या दोघांचं काय चाललंय? काय करायचं? गप अभ्यास कर. आदित्य, सामान घेऊन ये एवढं. अरे ती सानिया दीदी कुठे राहते? दीदी ते नाही का त्या दिवशी गार्डन मध्ये बाळा दाखवत होतो आमच्या फोन मध्ये, ते आज आमच्या घरी आणले. अरे हे काय झालं माझ्याकडनं? पहिला मजला. तिच्यावर मी विश्वासच नाही ठेवला. यार कुठं नेताय? यार काय करताय? कुठं चाललाय? गोव्याला. काय? अरे मला मामाने सामान आणायला लावलेलं. कधी यायचंय परत? हॅलो, हा मामा, गोव्याला नाही. काय काय डोकं पडलं? ते डायरेक्ट मित्रांनी गाडीत बसून आणलं मला. सामान आणे पाठवलेलं, तू ये घरी तुला सांगतो. सकाळीच गावाला गेली. तिला कसला कोर्स करायचा आहे म्हणे. मग ही कोण आहे? आदित्य इकडे. काय? अरे ती सानिया आली रेल्वे स्टेशनला, तिला जाऊन घेऊन ये. आता सगळ्या गैरसमज दूर करून तिला सॉरी म्हणतो. अरे काय विचार करतोय, जा की. मामानी न्यायला बोलवलं. कोर्स करायला गेलतीस ना? नापास झालीस की काय? आगळ्या
आपण काहीतरी खायचं का? चल. काय झालं ह्याला नक्की? एक भेळ द्या. पाहतो पाहतो तुला चंद्राच्या कोरेत धडधड वाढतीय माझ्या काळजात पाहतो पाहतो तुला चंद्राच्या कोरेत काहीतरी पाणी घेऊन येतो. आज काहीतरी चांगलं खायला बनवलं. लगेच आलो. तुला सासरी तुमचं दोघत काय होतं ग? तुला कोणी सांगितलं?